तर मित्रांनो तुम्ही म्हणशाने लाल लाल काय नेमकं. आपण येलो होतो बरं का आपल्या मामाच्या गावाला फिरायला. चला म्हणलं पहिले नदीवरून गाडी धुवून आणू. गाडी तर दिली बरं का लावून नदीच्या कडाला, पण हे दोघं काय बघताय काय माहिती. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गाडींचे मोकार हाल होतात भाऊ. मग आपण पहिले गाडी पाण्यात उभी करून ह्या असं मस्तपैकी गेअर बीर टावून रेस केलं बरं का. अर्धी गाडी तर यातच धुतली गेली भाऊ. फायनली मग गाडी पूर्णपणे धुवून झाली बरं का. चला म्हणलं जाऊ आता नदीकडे फिरायला. मस्त गाडी बिडी दिली बरं का उभं करून, आणि वातावरण इकडे इतकं मस्त होतं भाऊ, असं वाटत होतं कोपी बांधून इकडच राहावं काय. पाणी तर इतकं नितळ होतं भाऊ, असं वाटत होतं आंघोळच करावं काय इड, पण नाही बरं का. सगळे आंघोळ केली त्याच्यामुळे काय नको आंघोळ. चाल म्हणलं झाडाचं फळ खावं, पण याला आता आत्ताशी फुलंच आलेले. 2-3 झाडं बघितलं नंतर आपल्याला इतकेच फळं भेटले बरं का. जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस एकदाच खाल्लेलं आहे बरं का. त्याच्यावर आत्ताच बघतोय मी हे फळ. आणि ह्या फळाचं नाव काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. लोक म्हणतात ते काटा घुसल्यावर हात खराब होता असं होतं, ते खरं आहे का खोटं आहे ते मला बी नाही माहिती बरं का. आणि त्या पानाला इतके काटे न भोपार मापाच्या बाहेर. हे जे उकरलेलं दिसतंय नाही केट्यांचं काम चालू आहे बरं का. ते फळ मस्त पैकी असं पानामध्ये गुंडळून घेतलं बरं का. पाण्याचं जवळ मस्त जाऊन खाऊ, कारण की हात धुवायला सोपं होईल. आणि हे फळ घेऊन काय डायरेक्ट खायचं नसतं बरं का. पहिले ना त्यांना नीट झटकून घ्यायला लागतं. मग मस्त पैकी ते बाहेरचे साल्ट बिल्ट काढून आतलं खायचं असतं बरं का. आणि हातात इतके लाल होते ना भोपार मापाच्या बाहेर. हे पिल्ल कशाचे होते काय माहिती भाऊ, पण इतके भारी होते ना भाऊ, मला तर लय आवडले भाऊ. तर मित्रांनो चला आता जाऊ घरी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.